आणि पीस गीस पा कसे जबरदस्त शिजल्याचे बा. पीस शिजले जबरदस्त आणि चावल पाका मस्त खिल्ला खिल्ला चावल आहे जबरदस्त. हे बा. वाह वाह यार वाह. तर मित्रांनो, इथं आपण कढई घेतली आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे कांदे जे आपल्याला एकदम लाल लाल भाजून घ्यायचे. त्यासाठी आपण टाकू थोडं तेल. कांदे एकदम तळल्यासारखे भाजून घ्यायचे आपल्याला. तर याच्यामध्ये चालले हे आपण जे कापून घेतले ते 2 कांदे ते पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे, जोपर्यंत पूर्ण लाल आणि क्रिस्पी होते. तर मित्रांनो, इथं कांदे चांगले लाल आणि क्रिस्पी झाले. आता याला आपण काढून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी चालला आहे 1 वाटी दही, थोडासा पुदिना, थोडासा सांबार, याच्यामध्ये चालला आहे नमक 1 चम्मच आणि खडे मसाल्याचा बारीक केलेला मसाला. मसाला तुम्हाला जेवढा लागते तेवढा घ्यायचा आणि नमक पण आपल्या स्वादानुसार. तर इथे चाललं आपण थोडं फिक्क्या आणि तिखट मिरच्या हिरव्या. इथं जो भाजलेला आपण कांदा होता तो चांगला क्रिस्पी झाला आहे, तो टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे मॅरिनेट. चिकन आणि हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि दही आणि याला थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आपल्याला. तर मित्रांनो, आपण थोडी हळद टाकायची विसरलो होते, याच्यामध्ये 1 चम्मच हळद पण पाहिजे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बस आता याला अर्ध्या घंट्यासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये चाललं थोडा अजून लसूण अद्रकचा पेस्ट. त्याला करून घेऊ आपण आता मिक्स. तर आता इथे आपण याला अर्धा घंटा मॅरिनेट करूया. तर मित्रांनो, इथं आपण पाणी घेतलं आहे आणि याच्यामध्ये चालले आता खडे मसाले. पाहू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये इलायची वगैरे सगळं सामान आहे. हे खडे मसाले याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे थोडं 1-2 चम्मच तेल आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू थोडा पुदिना. पुदिना टाकल्याच्या नंतर मित्रांनो, आपण इथं टाकू थोडंसं निंबूचा रस. याच्यामध्ये 1 निंबू घेतला आहे. हे निंबू आपण याच्यामध्ये पिळून घेऊ. ह्या चालला त्याचा रस आणि निंबूचा रस टाकल्याच्या नंतर आपण इथे टाकू थोडंसं मीठ. आणि तुम्ही पाहू शकता इथं पाण्याला उकळी आली आहे. पाणी थोडं आपल्याला जास्त घ्यायचं आहे तांदूळापेक्षा थोडं जास्त, म्हणजे डबल पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे भिजू घातलेले तांदूळ होते अर्धा घंटा सेला चावल ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये. आणि हे पूर्ण चावल टाकल्याच्या नंतर पूर्ण ह्या खड्या मसाल्यामध्ये जे पाणी आहे त्यात आपण चावल टाकून घेतले आहे. आणि हे तांदूळ टाकल्यानंतर हे 80 ते 70% होईपर्यंत आपल्याला इथं उकळून घ्यायचे, पूर्ण शिजू द्यायचे नाही आहे. तर इथे घेतला मित्रांनो आपण कुकर. त्याच्यामध्ये चाललं आहे तेल. आता हे तेल थोडं गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकून घेऊ आपण जे आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन ठेवलं होतं ते चिकन टाकून घेऊ. असं पूर्ण चिकन याच्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे थोडा याचा कच्चेपणा निघायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण चिकन टाकून थोडा वेळेला भाजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीची सामग्री चालू करू. तर इथे पाहू शकता तुम्ही चिकन चांगलं भाजलं जात आहे. मस्त मिरच्या वगैरे लेग पीस सगळे आपण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि आता याच्यानंतर आपण चालू करू लेअरिंग. तर इथं आपले चावल उकडून तयार आहे, पाहू शकता तुम्ही. 70% 80% झालं आहे हे चावल. आता हे थोडे थोडे काढून आपण हे जे चिकन आहे ह्या चिकनच्यावर एक एक अशी लेअरसारखी लेअर टाकायची याच्यावर आपल्याला. तर हे असे फैलून टाकायचे, एकदम एका जागी पेंड नसला पाहिजे चावलचा. आणि आता तुम्ही पाहू शकता हे घेतले आपण चावल थोडे 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 तुम्हाला जसं पटते तसे असे टाकून घ्यायचे. खड्या मसाल्यामध्ये जे चावल आपण टाकले होते पाण्यामध्ये ते असे आपण टाकून घेतले आणि पद्धतशीर असे पूर्ण चावल फैलून झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपण टाकून घेऊ थोडा पुदिना आणि थोडे जे आपण कांदे ठेवले ते भाजून ते क्रिस्पी झालेले कांदे त्याच्यावर टाकून घ्यायचे. अजून चावल बाकी आपण पूर्ण नाही टाकले. आणि हे टाकल्यावर थोडं सांबार टाकला आणि त्याच्यानंतर अजून उरलेले जे आपल्याकडे तांदूळ आहे ते तांदूळची आपण थोडी थोडी अजून एक एक लेअर मारून द्यायच्यावर अशी चांगल्या प्रकारे.
आपण याच्यावर तांदूळ टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर जे आणखी आपल्याकडे थोडा उरलेला आहे जो भाजलेला कांदा आहे आणि पुदिन्याचे पत्ते वगैरे जे काही आहे ते थोडे थोडे आपण याच्यावर टाकून घेऊ. आता इथं आपले चावल टाकून रेडी आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आता इथं जात आहे तो भाजलेला जो कांदा सांगितला होता मी तुम्हाला, थोडा थोडा आपण ठेवला याच्यामध्ये भाजलेला कांदा. त्याच्यानंतर भाजलेल्या कांद्याच्यानंतर थोडं आपण पुदिना ठेवला होता इथं, तो पुदिना टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा पाहिजे असेल तर तुम्हाला टाकू शकता तुम्ही सांबार, ऑप्शनल आहे. आणि ह्याच्यानंतर आपण इथं कलर नाही, आपल्याकडे आपण कलर नाही टाकत, आपण स्वतः हळदीचा कलर तयार केला आहे. आर्टिफिशियल कलरपेक्षा तुम्ही हे वापरू शकता. ते आपण मस्त इथं टाकून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपण थोडं जे तांदूळ उकळू टाकले होते त्यातलं पाणी काढलं आहे, ते थोडं पाणी टाकून घेऊ आणि याला दम देण्याकरता आता रेडी आहे. तर हे आता मग कुकरची शिटी काढून याला आपण दम देऊ. 10 ते 15 मिनटं याला फुल गॅसवर ठेवायचं आहे, 5 मिनटं लो ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनटं बंद करून ठेवू. तर मित्रांनो, बनून तयार आहे आपली बिर्याणी, चिकन बिर्याणी. पाहू शकता तुम्ही. आपण कुकर खोलून पाहू शकता. आहा, जबरदस्त असा स्मेल येऊ राहिला, जबरदस्त. हे पहा चावल बघा एकदम खिले खिले आहे, एकदम खिले खिले चावल आहे. काढून पाहू एक एक. हा हा हा, जबरदस्त. हे पाहू शकता तुम्ही. चला आपण ह्या बिर्याणी त्याला काढून घेऊ आपण प्लेटमध्ये. हे रेडी आपली बिर्याणी. एका थोडे चावल अजून घेऊ आपण यात आणि पीस गीस पा कसे जबरदस्त शिजले याचे. पा पीस शिजले जबरदस्त आणि चावल पाका मस्त खिल्ला खिल्ला चावल आहे जबरदस्त. हे पा एकदम जबरदस्त. याचं पण मी खूप बाईट एक. हे आगे अपने मसालेवाले चावल जबरदस्त बिर्याणीचे. त्याचं घेऊ एक बाईट. जबरदस्त जबरदस्त मसाल्याचा फ्लेवर, काळा मसाल्याचा फ्लेवर, पुदिन्याचा फ्लेवर आणि सगळे फ्लेवर. हे हा बाई बिर्याणी, जबरदस्त बिर्याणी. बेस्ट आहे. ते लागू दे ना. आपण याचा एक पीस खाऊन तो बिर्याणीचा. हे पहा पीस असा जबरदस्त शिजला आहे. वाह वाह यार वाह. स्वतःला शाबाशी द्यावं भाई, एवढी जबरदस्त बिर्याणी झाली. मित्रांनो, आलं याच्यावर निंबू, अब निंबू डालते. याच्यावर आपण घेतला आहे दही, मलाईवालं दही. ये बिर्याणी के साथ में. वाह जबरदस्त फ्लेवर अशी उराली यार, खतरनाक. आता आपण बाईट घेऊ. बा यातला चिकनचा पीस, दहीवाला चावल. वाह भाई वाह, एकदम म्हणते बिर्याणी. तर तुम्ही बिर्याणी आहे मसालेदार. कांदा घेऊन तो सोबतला कांदा बढिया. असं टमाटो काम नाही आहे. पीस पाका शिजले मस्त जबरदस्त. नाही ना हाताने टोटल पीस. पण हे लेग पीस आहे का, लेग पीसच्या खाली पुरे पीस गळून गेले. हा लेग पीसवाला आहे. आणि हे पीस आणि ते चावल भाई, याचा जो धमाका बनते का नाही दह्यासोबत,
एकदम बढिया. आपण बाहेर खातो. घरी बनवता ते काही जास्त लागत नाही. फक्त मी याच्यामध्ये तूप स्किप केलं आहे करून टाकासाठी. वा, एक बाईट तयार करू डबल जबरदस्त. घेऊ आपण एक चिकनचा पीस. आपण कशी तुटला चिकन सोबतच्या त्या मिरच्या, इसमें आएगा थोड़ा सा कांदा, दही, घेऊ चांगलं मिक्स करून. दही आहे, मिरची आहे, कांदा आहे, चिकनचे पीस आहे. अब इस पे जाएगा थोड़ा सा नींबू. खतरनाक. वाह, बढ़िया. एक वेळा बनवून पहा यार, मजा येईल तुम्हाला. हॉटेलची खाणं तुम्ही बोलून झाला. जबरदस्त आहे, ऑर्गॅनिक आहे, जास्त मसाले नाही आहे. फक्त खडा मसाला, पुदिना वगैरे आहे की नाही, त्याचा फ्लेवर तो भाताचा आहे जबरदस्त. मखमख वगैरे, मखमख बिर्याणी. आणि तसंही चिकनचा आणि भाताचा जो कॉम्बिनेशन आहे की नाही, लय बढिया बनते बाई. एवढा ट्राय करून पहा घरी, खाऊन पहा, खरोखर बेस्ट आहे. आणि एवढी सारी बिर्याणी म्हणजे फक्त अर्धा किलो चावल आणि अर्धा किलो बिर्याणी पहा, एवढी याच्यात आणि याच्यात पाहिजे सगळे. इथे ते बुडात पाका मसाला आहे बस जबरदस्त. बुडातला घेतला थोडा. चला जब पीस काय बा, भाजलेला कांदा, बुडातला अजून जबरदस्त वाटेल ते मसाले. चिकन ठेवतो का नाही घालतो, फ्लेवर उडाला, तिखटा उडाला हिरव्या मिरच्याचा. जबरदस्त त्याचं कॉम्बिनेशन बनलेलं आहे यासोबत, एकदम बेस्ट आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या डोळ्यावर पाणी निघत आहे तिखटाव्याचं. पण बेस्ट वाटत राहिला, मजा येऊन राहिला आहे. मी काय करू मित्रांनो, एक वेळा घरी बनवून पहा, खाऊन पहा, खरोखर बेस्ट आहे. चिकन बिर्याणी सोपी आहे एकदम, काहीच विषय नाही आहे. तोपर्यंत मी एन्जॉय करतो.